ग्रुपचं कौतुक करावं लागेल, कारण या ग्रुपनं कोणत्याही प्रकारचं डोनेशन घेतलेलं नाही आहे. स्वर खर्चाने या क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. आणि आतापर्यंत जर पाहिलं ना तर चॉकोबार हा ग्रुप नाही तर हा फॅमिली आहे आणि त्या फॅमिलीच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय. प्रत्येक साठी चॉकोबार ग्रुपच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक एकवीरा स्पोर्ट्स नायगाव या संघासाठी. परंतु याच मैदानावरती जर पाहिलं तर दीपेश दिंडेकर यांची देखील स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. भारतीय जनता पार्टी आयोजित आशापुरा बॉईज व आर.के. एंटरप्राइजेस नायगाव कोलीवाडा भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 21 फेब्रुवारी तर 23 फेब्रुवारी दरम्यान याच मैदानावरती लाख मोलाची क्रीडा स्पर्धा अर्थात दीपेश दिंडेकर सरांची स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे याच मैदानावरती. फायनलचा सामना एका बाजूला वसई कोळीवाडा संघ आणि त्यांच्या विरोधात एकवीरा स्पोर्ट्स नायगाव संघ. टॉस जिंकला एकवीरा स्पोर्ट्स नायगाव संघानं आणि प्रथम जर पाहिलं तर बॅटिंग स्वीकारलेली आहे आणि वसई कोळीवाडा या संघाला फिल्डिंग करण्यासाठी इन्व्हाइट केले. 2 षटकांचा सामना आहे. 2 षटकांचा सामना तुम्ही पाहता, कारण अंधुक प्रकाश होऊ शकतो आणि अंधुक प्रकाशामध्ये बॅटिंग करणं डिफिकल्ट होतं आणि त्यामुळे 2 षटकांचा सामना तुम्ही पाहताय. जबरदस्त अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. व्यासपीठावरती महिला वर्ग या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या सर्व महिलांचा नारी शक्तीचा देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय आणि चॉकोबार ग्रुपच्या महिला आणि त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला खूप चांगले योगदान आपल्याला पाहायला मिळतं. जाऊया मॅचच्या दिशेने. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. 2 षटकांचा सामना. पंचांच्या भूमिकेमध्ये जर पाहिलं तर मिलिंद बावकर आणि एका बाजूला तेजस कोळी पंचांच्या भूमिकेमध्ये. मैदानामध्ये 11 विरुद्ध 11 खेळाडू खेळतात जरूर, परंतु या 2 पंचांच्या इशाऱ्यावरती खेळ सुरू असतो आणि पंचांची भूमिका या स्पर्धेमध्ये चांगली राहिली आहे. मोरासारखे तिखट कान आणि घारीसारखी तीक्ष्ण नजर आमच्या पंचांची आतापर्यंत या स्पर्धेमध्ये राहिली आहे आणि त्यांचा देखील नामोल्लेख या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर करावा लागेल. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा, सक्सेसफुल स्पर्धा. सक्सेसफुल आयोजन कशाला म्हटलं जातं ना, अगदी त्याचं ज्वलंत उदाहरण या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. सलामीची जोडी मैदानावरती आपण पाहतो. एका बाजूला संचित त्याच्या बॅटमधून जर पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये सलग 6 चेंडूवरती 6 षटकार आले होते आणि एका बाजूला विवेक कोहली. गोलंदाज आयवन पहिलाच बॉल खोलात टाकलाय, अगदी खोदून हा चेंडू खेळलाय आणि इथे जर पाहिलं तर सिंगल मिळते. अवघड चेंडू होता परंतु काय खुबीनं फिरवलाय संचितनं. जबरदस्त फटका खेळलाय आणि ते जर पाहिलं तर सिंगल मिळाली. विवेक कोहलीला प्रत्येक षटकारासाठी राजेश दादांकडून मात्र 500 रुपयाचं पारितोषिक. हो, इथे खोलात टाकलाय खेळण्याचा प्रयत्न. काय गोलंदाजी आयवन करतात. याही चेंडूवरती फलंदाजाने शांत ठेवला. इथे 22च्या स्वरूपात 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 2 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी करतायत. 2 षटकांचा सामना आहे. आयवनने आतापर्यंत 2 चेंडूवरती चांगली गोलंदाजी केली आहे. मोठा फटका खेळू दिलेला नाही आहे फलंदाजाला. चांगल्या टप्प्यावरती ते देखील गोलंदाजी करतायत या मॅचमध्ये. पुन्हा एकदा आयवन राईट आर्म ओव्हर द विकेट. संचित साठी फुल टॉस बॉल आणि या बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी षटकार. नायगाव गबान दमदार एकच संघ हाय. एकवीरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. थँक्यू. जबरदस्त फटका आला फलंदाज संचितच्या बॅटमधून. 7 धावांसाठी षटकार. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे दुसरा देखील मोठा फटका केल्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न विवेकने केलाय. अडचणीमध्ये सापडले. धावाच्या स्वरूपात या मॅचची पहिली विकेट. विवेक कोहली निघालेत परतीच्या प्रवासाला. पहिला धक्का या मॅच मध्ये एकवीरा स्पोर्ट्स नायगावला बसलाय. फलंदाज बाद. इथे जर पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. खोलात टाकला होता खेळण्याचा प्रयत्न. संचित अजिबात तयार नव्हते धाव घेण्यासाठी, परंतु विवेक पुढे आले आणि तदनंतर माघारी देखील परतले, परंतु पोहोचूच शकले नव्हते आणि धावबाच्या स्वरूपात इथे या मॅचची पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळते. एकवीरा स्पोर्ट्स नायगाव आज आपल्या घरच्या मैदानावरती खेळतोय. अनेकदा या संघाने देखील चांगली कामगिरी केलेली आहे, परंतु जेव्हा घरच्या मैदानावरती संघ खेळत असतो ना तेव्हा त्या संघावरती दबाव देखील असतो, परंतु त्या संघाला प्रोत्साहित करण्यासाठी आपल्या गावचे प्रेक्षक देखील येत असतात आणि त्याच अगदी जर पाहिलं तर मैदानावरती हा संघ खेळतोय.
तर नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर पीटर गुम सर आलेले आहेत आणि त्यांचं या क्रीडा स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतोय आणि ते प्रशिक्षण देत असतात लहान मुलांना. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. इथे जर पाहिलं तर एक धाव मिळते. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली या 9 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. आयवनच्या विरोधात षटकार जरूर पाहायला मिळाला, परंतु एका बाजूला शैलू मैदानावरती दाखल झाला आणि त्याला देखील मोठे फटके या मॅचमध्ये खेळावेच लागतील, कारण एक मोठ्या दाटणीचा तो फलंदाज आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस पहिल्यांदा फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने आले. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, परंतु फिल्डर आहे का कॉर्नर फेस मध्ये. सेकंडचा कॉल आहे, सक्सेसफुल होईल का. झाली आहे. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 11 या आकड्यावरती. शैलूचा आपण जरूर उल्लेख करूया. एक मोठा खेळाडू आहे ज्याने अनेक कित्येक वर्ष क्रिकेटची सेवा केली. खऱ्या अर्थानं नायगाव क्रिकेटला अगदी जर पाहिलं ना तर महत्त्वाचं स्थान देण्यामध्ये शैलूचं भरपूर मोठं योगदान आहे, कारण हा खेळाडू महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये जाऊन खेळला आहे आणि या परिसराचं नाव मोठं करण्यामध्ये शैलूचा देखील भरपूर हातभार राहिला आहे. मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं आहे, कारण इथे जर पाहिलं तर आयोजकांना विनंती करतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे ती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 धावा. आयवनच्या विरोधात 11 धावा या मॅचमध्ये आल्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये देखील एकविरा स्पोर्ट्स नायगावला चांगलीच बॅटिंग करावी लागेल, कारण 2 षटकांचा सामना आहे आणि 2 षटकामध्ये 20 पेक्षा जास्त धावा तुम्हाला धावफलकावरती कराव्या लागतील. अगदी जर पाहिलं तर मैदानाच्या चारी बाजूनं क्रीडा रसिक या मॅचचा आनंद घेतात. प्रेक्षक गर्दी आहेत म्हणून एवढी सर्व गर्दी या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय. गॅटिन मानकर बॉलिंग ट्रॅकवरती. खोला टाकलाय, संचितचा फटका फसलाय. रॉक आहे तिथे, रॉकने टिपलाय झेल. आणखीन एक धक्का या मॅचमध्ये. या मॅचची मोठी विकेट. संचित कोहली निघालेत परतीच्या प्रवासाला. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. ह्यांच्या गाड्यांना लावलायची आके आम्ही झालो या कौंडे. DJ Pamea in the mix. थँक्यू. काय जबरदस्त खोलवर टप्प्याला चेंडू होता. अगदी डिग आउट केलं होतं या चेंडूला, परंतु लॉंग ऑनला फिल्डर होते. रॉकने या स्पर्धेमधील मला तर वाटते आजच्या दिवसामध्ये 4था झेल टिपलाय. जबरदस्त शतरक्षण त्याच्या माध्यमातून. यावेळेस मोठा फटका रुपेश कोहलीच्या बॅट मधून येतोय. बॉल चाललाय 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 सीमारेषेच्या पलीकडे. रुपेश कोहलीच्या बॅट मधून आला हा षटकार. थँक्यू. जबरदस्त फटका रुपेशच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा रुपेश हो खोलात टाकला होता. फ्लिक करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. टॉपेज लागलाय. यावेळेस पाहिलं तर मिड ऑफला चेंडू ट्रॅव्हल झालाय, परंतु 2 धावा वेगाने इथे कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 19 या आकड्यावरती. नायगाव क्रिकेटमधील सर्वात महत्त्वाची जोडी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. एका बाजूला रुपेश कोहली तर एका बाजूला शैलू. एक दोन्ही जबरदस्त फलंदाज मैदानावरती तुम्ही पाहताय आणि त्यांच्याच माध्यमातून क्वालिटी दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळते. जेव्हा जेव्हा संधी मिळते ना तेव्हा षटकार देखील येतोय, परंतु जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा सिंगल डबल देखील घेतात या मॅचमध्ये. हो यावेळेस पाहिलं तर स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे डीप मध्ये. एकदा मिळाली. दुसरीसाठी शैलू परतलेत. रुपेश माघारी आहेत, परंतु ते देखील पूर्ण करतील दुसरी धाव. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 21 या आकड्यावरती. 21 रन्स 21 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. जबरदस्त बॅटिंग एकविरा स्पोर्ट्स नायगाव या संघ मॅच मध्ये करतोय, कारण वसई कोळीवाडा या संघाची गोलंदाजी चांगली आहे आणि त्यांच्या विरोधात आतापर्यंत चांगली बॅटिंग या मॅच मध्ये पाहायला मिळते. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज गॅटिन मानकर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ओ फुलटॉस चेंडू होता. समोरच्या दिशेने खेळलेत. लॉंग ऑनला रॉक आहे तिथे, परंतु काऊ कॉर्नर फेसचा फिल्डर त्या ठिकाणी मिस्टेक करतो. बॅकअप चांगला. इथे 2 धावा मिळतील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 23 या आकड्यावरती. जबरदस्त धावसंख्या उभारली आहे, परंतु एक मोठा फटका या मॅच मध्ये अजून भरपूर काही सांगून जाईल आणि ते कार्य मैदानावरती रुपेश कोहलीला करावं लागेल. पुन्हा एकदा गॅटिन मानकर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग व्यवस्थित करू शकले नव्हते. डायरेक्ट हिट करण्याची संधी आहे, परंतु इथे एकदा वेगाने केली आहे, परंतु रुपेश कोहली भरपूर पुढे आलेत. शैलू पुन्हा एकदा आले होते आणि
इथे जर पाहिले तर सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 24 या आकड्यावरती आणि 25 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये वसई कोळीवाडा या संघासमोर आपल्याला पाहायला मिळतंय. जबरदस्त बॅटिंग. शैलू अगदी मैदानावरती भरपूर जास्त धावत होते, परंतु मागील 10 वर्षामागे जर तुम्ही गेलात तर भिवंडी परिसरामध्ये जेव्हा एकविरा स्पोर्ट नायगाव संघ खेळण्यासाठी यायचा ना, तेव्हा देखील शैलूची रनिंग बिटवीन द विकेट अशाच प्रकारची होती आणि तोच फिटनेस त्यांनी आतापर्यंत तसाच मेंटेन ठेवला. तेव्हा जर पाहिलं तर सलामीला मोरेश्वर यायचे आणि शैलू यायचे, परंतु मोरेश्वरला अगदी धावून थकवायचे शैलू. एवढी चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्यांची पाहायला मिळायची आणि आता देखील तशाच प्रकारे रनिंग बिटवीन द विकेट त्यांची आपण या मैदानावरती पाहिली. संघाची धावसंख्या 24 आणि 25 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये तुम्ही पाहताय. जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, परंतु या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर चॉकोबार ग्रुपची भरपूर मेहनत. चेतन गावस याचा देखील उल्लेख करावा लागेल. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये तो होता आणि मागील 3 दिवसामध्ये त्यांनी देखील चांगल्या पद्धतीने गुणलेखन अगदी आपल्या बोटांची जादू अगदी या मॅचमध्ये त्यांनी दाखवली, या स्पर्धेमध्ये दाखवली. त्याचा देखील आभार. संपूर्ण चॉकोबार ग्रुपचा आभार. एक सक्सेसफुल क्रीडा स्पर्धा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. मैदान चहूबाजूनं अगदी भरलं आहे. क्रीडा रसिक गर्दी आहेत म्हणून एवढी सर्व गर्दी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण क्रीडा रसिकांची अलोट गर्दी आणि अतिथींची मांदी आली या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही पाहताय चॉकोबार ग्रुप आयोजित चॉकोबार चषक 2025चा हा अंतिम सामना. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि त्यांना देखील आपण संधी देऊया. तर नक्कीच या मॅचमध्ये 25 धावांचं टार्गेट वसई कोळीवाडा या संघासमोर आपल्याला पाहायला मिळतं. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होत असताना एका बाजूला जर पाहिलं तर रॉनियल या खेळाडूला आपण पाहतोय आणि एका बाजूला फ्रँकीला पाहतोय आणि बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिलं सांदणे हा गोलंदाज पाहायला मिळतोय आणि एका बाजूला जर पाहिलं तर फलंदाज आपण पाहतोय रॉनियल. एक जबरदस्त स्पर्धा. सुंदर असे वातावरण, गोड गुलाबी हवा, वेड लावी जीवा ही क्रिकेटची हवा. वेड तर प्रत्येकाला असतं, कोणाला प्रेमाचं तर कोणाला क्रिकेटचं. वेड लावी जीवा ही क्रिकेटची हवा. काय जबरदस्त क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय. चॉकोबार चषक 2025 या स्पर्धेचा अंतिम सामना. बॉलिंग ट्रॅकवरती निमेश सांदणे युवा गोलंदाज आहे आणि आतापर्यंत त्यांनी या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु फायनलच्या मॅचमध्ये त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती निमेश सांदणे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज रॉनियल आपल्याला पाहायला मिळतोय आणि एका बाजूला फ्रँकीला तुम्ही पाहताय. 25 धावांचं टार्गेट. 25 धावा या मॅचमध्ये कराव्या लागतील वसई कोळीवाडा या टीमला. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज रॉनियल. खोलात टाकलाय परंतु चांगला चेंडू होता, परंतु इथे जर पाहिलं ना तर कव्हर पॉइंटला फिल्डर होते विशाल कोळी आणि त्यांच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग फक्त सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीनं जर पाहिलं तर एक धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. या मॅचमध्ये जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. दोन्ही संघांची कामगिरी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये लाजवाब राहिली आहे आणि फायनलच्या मॅचमध्ये देखील दोन्ही संघ दमखम दाखवत आहेत. अफलातून सामना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज निमेश सांदणे राईट आर्म ओव्हर द विकेट फ्रँकीच्या विरोधात. यावेळेस आडव्या बॅटनं चेंडूला पुल केला. गॅपमध्ये बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार येतोय फ्रँकीच्या बॅटमधून.
नंतर कंट्रोल फुलचा फटका पॅरल स्ट्रोक पाहायला मिळाला फलंदाज फ्रँकीच्या बॅटमधून. एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 5 या आकड्यावरती. 5 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता या मॅचमध्ये. जबरदस्त आतापर्यंत क्रिकेटचा खेळ रंगला या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हो यावेळेस आणखीन एक मोठा फटका फ्रँकीच्या बॅटमधून येतोय. वाह 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 काय बॅटिंग करतोय. अजून एक ठोकलाय षटकार. थँक्यू. काय जबरदस्त बॅटिंग करतात फ्रँकी या मॅच मध्ये. परंतु क्रीडा रसिकांना विनंती आहे मैदानामध्ये जाऊ नका. सामना संपल्यानंतर तुम्ही मैदानामध्ये जाऊ शकता. परंतु फ्रँकी काय बॅटिंग करतात या मॅच मध्ये. वा जबरदस्त बॅटिंग फ्रँकीच्या माध्यमातून. एक चौकार आणि एक षटकार देखील आलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 11 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. निमेश चांदणे बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस पाहिलं तर ओव्हर द विकेटने आलेत. ओ पुल करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय शॉर्ट फाईनला. फिल्डर आहे आणि झेल टिफलाय. या मॅच मध्ये महत्वाची विकेट. फ्रँकी निघालेत परतीच्या प्रवासाला. मोठी विकेट या मॅच मध्ये पाहायला मिळते. फलंदाज बाद. थँक्यू. जबरदस्त गोलंदाजी करत असताना विकेट मिळवली. कारण फ्रँकीला बाद केलं. निमेश चांदणे चांगली गोलंदाजी करतायत. जरूर त्यांच्या विरुद्ध षटकार आणि चौकार आला. परंतु तदनंतर त्यांनी कमबॅक केलं या मॅच मध्ये. काय जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळते. चॉकोबार चषक 2025 तुम्ही पाहताय. चॉकोबार ग्रुपच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आतापर्यंत केलेलं आहे. चॉकोबार ग्रुपच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. निमेश चांदणे बॉलिंग ट्रॅक वरती. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. एम्ब्रोज गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते निमेशच्या माध्यमातून. मागील 2 चेंडूवरती निमेशनं कमबॅक केलं या मॅच मध्ये. वा जबरदस्त गोलंदाजी करतायत आणि अशाच प्रकारे गोलंदाजी त्यांना करावी लागेल या मॅच मध्ये. अफलातून सामना रंगला. दोन्ही संघ बलाढ्य आणि 2 बलाढ्य संघामध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 7 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये वसई कोळीवाडा या संघाला. पुन्हा एकदा निमेश चांदणे बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय रॉनियल गोलंदाज. पुन्हा एकदा यावेळेस बाउन्सर परंतु इथे वाईड बॉल. हो या मॅच मध्ये क्रुशल मुवमेंटला इथे वाईड चेंडू पाहायला मिळतोय. खरं तर इथे जर पाहिलं तर एक बाउन्सर टाकलाय गोलंदाज निमेश चांदणेला. परंतु इथे वाईड चेंडू पाहायला मिळतोय. इथून एक चेंडू चांगला टाकायचा आहे निमेश चांदणेला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर तुम्ही रॉन एम्ब्रोजला पाहताय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. फिल्डर आले प्रयत्न करताय. त्या ठिकाणी जर पाहिलं तर चांगला प्रयत्न केला होता. कॅच ड्रॉप झालाय परंतु सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 13 या आकड्यावरती. म्हणजेच येणारे 7 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. अफलातून सामना तुम्ही पाहताय चॉकोबार चषक 2025 मध्ये. कारण या मॅच मध्ये आतापर्यंत चांगला खेळ दोन्ही संघांनी केलेला आहे. गाडी 6व्याच गेअरवरती आहे. या मॅच मध्ये ब्रेक लावला जाईल का. धावसंख्येला बेड्या ठोकल्या जातील का. जी गाडी सुसाट सुटली आहे ना तिची वाट अडवली जाईल का. अगदी जर पाहिलं तर लांबच्या रस्त्याला असतात गतिरोधक. चांगल्या माणसांना देखील असतात विरोधक. या मॅच मध्ये ब्रेक लावण्यासाठी चांगला गोलंदाज शोधणं आवश्यक आहे. विशाल कोहली असेल का तो गोलंदाज. कारण या मॅचची शेवटची अंतिम स्लॉग डेट ओव्हर प्रगतीपथावर आहे. 7 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. विशाल कोहली बॉलिंग ट्रॅक वरती आणि स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहताय फलंदाज एम्ब्रोजला. 7 चेंडू 12 धावांची आवश्यकता. विशाल कोहली राईट आर्म राऊंड विकेट ना. हो यावेळेस विकेट करण्याचा
करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला फिल्डर आहे शैलू, परंतु त्या ठिकाणी बॅकअप चांगलं करत असताना दुसरी धाव वेगाने कंप्लीट केली आहे. 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 15 या आकड्यावरती. येणारे 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच, काय सामना रंगलाय, पैसा वसूल सामना, एक सक्सेसफुल क्रीडा स्पर्धा. चारी बाजूनं मैदान गजबजलाय, मैदान अगदी तुडुंब भरलाय, अफलातून स्पर्धा पाहायला मिळते. हा प्रकार चेंडूला पूल केलाय, फिल्डर आहे डाऊन द बॉल. हो फलंदाज बाद. 40 वर्षे जुना हा संघ परंपरेने चाललाय. संकटे आली कितीतरीही पुन्हा पुढे ना झुकलाय. पालघर जिल्ह्याचं नाव गाजवलंय, अनेक सामने जिंकलाय. किती आले आणि किती गेले, हा संघ अजूनही टिकलाय. मोरेश्वर चांदणे दिग्गज खेळाडू, संघाची तो जान आहे. एपी कपिलच्या फिरकीचा आम्हाला अभिमान आहे. थँक्यू. जबरदस्त झेल त्या ठिकाणी घेतल्या. मनीष वैती होता आणि मनीष वैतीच्या माध्यमातून चांगला झेल कंप्लीट आपण पाहतो या मॅचमध्ये. विशाल कोळी पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करतायत, चांगली गोलंदाजी करतायत. पहिला चेंडू जर पाहिला तर सिंगल मिळाली, तदनंतर विकेट प्राप्त केली. आणि इथे जर पाहिलं ना तर येणारे 4 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच, काय सामना रंगलाय, पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा विशाल कोहली, राऊंड विकेट ना. हो वाईट बॉल, एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव मिळेल. 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये वाईट चेंडू टाकलाय गोलंदाजानं, एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव खर्च झालेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. विशाल बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस पहिला तर बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, सिंगल मिळाली. सेकंडचा कॉल आहे, फिल्डर आलेत पुढे. विवेक कोहली अडवताय, चेंडू फेकतात, परंतु वेगाने 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 18 या आकड्यावरती. 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. वाह, जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. सक्सेसफुल स्पर्धा, लाजवाब क्रीडा स्पर्धा. अर्थातच चॉकोबार चषक 2025चा दैदिप्यमान सोहळा तुम्ही पाहताय. या स्पर्धेतील अंतिम सामना, एका बाजूला एकविरा स्पोर्ट्स नायगाव तर एका बाजूला वसई कोळीवाडा हा संघ पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, राऊंड विकेट ना. हो फुलटॉस बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आहे मिड विकेटला. थोडेसे चाचपडत आहेत, परंतु इथे एकच धाव मिळते. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 19 या आकड्यावरती. येणारे 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. काय सामना पाहायला मिळतोय, जबरदस्त सामना, अफलातून मॅच रंगली आहे. एका बाजूला वसई कोळीवाडा संघ तर एका बाजूला एकविरा स्पोर्ट्स नायगाव. या 2 बलाढ्य संघामध्ये असलेला हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. क्रीडा रसिकांची मने या दोन्ही संघांनी जिंकली आहेत. लाजवाब सामना आजच्या दिवसातील तुम्ही पाहताय. पुन्हा एकदा विशाल कोहली बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म राऊंड विकेट, स्ट्रायकिंग एंडला रॉनियल. हो हो फिनिश, सामना जिंकलाय वसई कोळीवाडा या संघानं. अभिनंदन अभिनंदन, व्हॉट अ मॅच, अफलातून सामना पाहायला मिळाला आणि या सामन्यावरती शिक्कामोर्तब केलाय वसई कोळीवाडा या संघानं. व्हॉट अ फिनिश.
मंडप डेकोरेटर्स आपण व्यासपीठावरती लाईटची व्यवस्था करायची आहे. मंडप डेकोरेटर्स आपण व्यासपीठावरती लाईटची व्यवस्था करायची आहे. परंतु काय सामना रंगला. 2 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता आणि रॉनेलच्या बॅटमधून गोल्डन षटकार या मॅचमध्ये पाहायला मिळाला आणि वसई कोळीवाडा या संघाने चॉकोबार चषकावरती नाव कोरलंय. जबरदस्त ही क्रीडा स्पर्धा, सक्सेसफुल स्पर्धा पाहायला मिळाली. तर नक्कीच व्यासपीठावरती तुम्ही महिला वर्ग पाहता, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. या स्पर्धेमध्ये ते देखील दाखल झाले, त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मनीष वरती आपण यायचं, मनीष वैती आपण संपर्क साधायचा. मनीष वैती आपण या लवकर.